मुख्यमंत्री कुठे आहेत? हा आरोग्यावरचा प्रस्ताव आहे 293चा. नाही, कोणाच्या परवानगीनं क्लब केले नाही, आम्हाला विचारून केलेलं नाही. असं नाही आहे सावरकर साहेब. एक तर शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रस्ताव ओढत आणले. लक्षवेधींनी हा अधिवेशन गाजलाय. 10 12 लक्षवेधी आणलेत. आम्ही पॉईंट ऑफ प्रोसिजरवर जर उभं झालं तर तुम्हाला नाही, बसा तुम्ही 2 मिनिट. अरे आमच्या प्रस्तावावर तुम्ही सगळे विरोधकाचा प्रस्ताव, सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव असं क्लब करून एकत्र चर्चा. तर मग आजपासून असं करा, आज उद्या परवा कुठलीही दुसरी कामं शासकीय घ्यायचे नाहीत, लक्षवेधी घ्यायचे नाहीत, प्रश्नोत्तरे घ्यायचे नाहीत. जेवढे अधिवेशनात जेवढे आत्ता प्रस्ताव पेंडिंग आहे, उद्या अंतिम आठवडा प्रस्ताव येणार, तर अंतिम आठवड्या प्रस्तावाला वेळ मिळणार. कधी वेळ देणार? त्यामुळं मला सांगायचं आहे की तुम्ही माहिती घ्या की या प्रस्तावावर स्वतंत्र चर्चा व्हावी. मला विचारला नाही, माझी चर्चा पण झाली नाही की आमच्या कोणाशी चर्चा झाली नाही की आपण हा एकत्र क्लब करून घ्या म्हणून. आम्ही आपल्या आरोग्य विभागावर बोलायला आलो. मग मंत्री तर पाहिजे ना आरोग्य विभागाचे. असं नाही होत ना. तुम्ही असं रेटून नेऊ नका. शेवटचे 2-3 दिवस आहेत. अरे आता मंत्र्यांनी तरी उपस्थित, राज्यमंत्री आहेत, राज्यमंत्र्यांनी तरी उपस्थित राहायला पाहिजेत. आपण राज्यमंत्री त्यासाठीच तयार करतो. आम्ही बोलायला उभे झालो, आम्ही पक्षाचे नेते म्हणून, आणि इथे कोणी नसल्यावर काय बोलणार? कोणाकडे बोलणार? मंत्री महोदयांना बोलवा. हा, कोणीतरी असावेत. आम्ही असं म्हणत नाही. मंत्री किंवा राज्यमंत्री महोदयांना बोलवा. आणि तो प्रस्ताव सेपरेटच घ्यायचा आहे. क्लब करायचं झालं आमच्या परवानगीशिवाय तुम्ही 4 याचा क्लब करून चर्चा होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदयाने आम्हाला बोलून चर्चा करायला पाहिजे. ती पद्धत आहे, परंपरा आहे. उठलं की काही करून टाकायचं आणि काही ठरवायचं. असं होत असेल तर सभागृहात तर तुम्ही चालवा. आम्ही सगळे सांगा. 4 प्रस्ताव एकत्रित घेतलेले मगा तालिका अध्यक्ष केळकर साहेबांनी त्याची घोषणा सभागृहात केलेली आहे आणि त्याच्यावरती चर्चा घडते. एकदा निर्णय घेतल्यानंतरनं तो निर्णय मला बदलता येणार नाही. माननीय मंत्री महोदयांना मी बोलवतो. प्रथा परंपरेनुसार तालुका अध्यक्षांनी एकतर असा क्लब करायचा, त्यांना ठीक आहे तिकडे तालुका अध्यक्ष म्हणून बसतात, पण असा निर्णय कधीच झालेला नाही. 4 प्रस्ताव एकत्र यायचा कधी झालेला निर्णय? आपल्याच मनाने जर कारभार होत असेल तर तुम्हीच चालवा, आम्ही बाहेर बसतो. अरे काय वाटोळा केलाय सगळ्या अधिवेशनाचा, गोंधळ केलाय सगळा. लक्षवेधी 7 वाजतापर्यंत चालू होता, मग प्रस्तावाला वेळ नाही. अरे आमचा तो अधिकार आहे ना. विरोधी पक्षाचा प्रस्ताव म्हणजे तोही घेऊन टाकला, मग सत्ताधारीच पक्षाला चर्चा करू द्या सगळ्या 4 प्रस्तावावर. कोण काय कुठल्या नियमात बसते सांगा? कुठला नियम आहे? मला नियम करून सांगा. द्या रुलिंग सांगा तुम्ही तिकडे बसलेले अधिकारी. मी आता आरोग्य विभागावर चर्चा करायला आलो. 4 आम्ही कुठे माहिती घेऊन आणलो? अचानक आणतात तसं, बाम टाकतात तसं. थोडंसं तरी बरं पहिल्यांदा चर्चा व्हायला पाहिजेत अधीक्षकांच्याकडे की आम्ही 4 प्रस्ताव एकत्र घेतो आहोत. आम्ही तसं पद्धतीनं विचार करून आलो असतो. काही न येता इथेच ठरते, इथेच ठरवून जाता आणि सुरुवात करायला सांगताय, हे योग्य नाही. या अशा पद्धतीनं कामकाज आम्ही पाहिलं नाही चाल इतक्या वर्षामध्ये. काय सत्तार साहब, तुमको और हमको उतने ही साल हो गए जितने हो गए. अभी 28वां साल चल रहा है. अरे ये साल कभी देखा ही नहीं यार मैंने इस हाउस के अंदर में इस तरह का वातावरण. तुम्ही बोला ना, मंत्र्यांना तरी बोला आणि ते प्रस्तावावर वेगळी चर्चा करा. असं नको. अध्यक्षांच्याकडे बैठक लावा आणि एकदा होऊन जाऊ द्या. आमच्या सगळ्या नेत्यांना बोलवा, आम्ही सगळं ठरवा. तुमचे प्रमुख बोलवा, संसदीय कामकाज मंत्र्यांनी किमान औचित्य तरी आपल्या संसदीय मंत्र्यांनी तरी सांगायला पाहिजे, विचारायला पाहिजे. हा अधिकार दोघांनी मिळून समन्वयाने निर्णय घ्यायचा असतो सावरकर साहेब. असं नसतं ना की आपणच घेतला निर्णय, आपणच करा, असं करून टाका, तसं करून टाका. असं कधीच पाहिलं नाही हो. नाही राणाजी, असं कधीच नाही. खरं सांगतो तुम्हाला. मला शब्द पुन्हा वेगळा निघेल म्हणून मी सांभाळून बोलतोय आणि ते काही शब्द रिपीट करतोय, कारण त्या भंग होऊ नये म्हणून. तुम्ही ॲडजॉर्न करा, 5 मिनिटासाठी सभागृह चर्चा करा. नाही, मंत्र्यांच्यामुळे होत नाही. ज्या खात्यावर चर्चा आहे त्या खात्याचे मंत्री आम्हाला पाहिजे, तर चर्चा सुरू होईल. अध्यक्ष महोदय,
ज्येष्ठ नेते विजूभाऊंना माझी विनंती आहे की सरकार चर्चा करण्यासाठी तयार आहे. आपण ज्येष्ठ आहात, आपल्या विचार ऐकण्यासाठी आम्ही सुद्धा आणि महाराष्ट्राची जनता सुद्धा उत्सुक आहेत. आपण चर्चेला सुरुवात करावी. आम्ही आपले मुद्दे नोंदवून घेतो आणि त्या विभागाचा मंत्री ज्या ज्या विभागाचा मंत्री असेल त्यांचं कार्यालय नोंद घेते आणि त्याला यथायोग्य उत्तर मिळेल आपल्याला. चारही प्रस्ताव आरोग्यमंत्री आले. चारही प्रस्ताव पहिल्यांदा तर एक सांगतो, क्लब करू नका. प्रत्येक प्रस्तावावर चर्चा वेगळी होऊ द्या. 3 दिवसामध्ये काही काम करायचंच नाही. आता सत्ताधारी आणि विरोधकांचे प्रस्ताव हे 3 दिवस अशासकीय कामकाजासाठीच वाढवलाय. बीएससी मध्ये आपण त्यासाठीच वाढवलाय आपले 3 दिवस. तुम्ही कशाला उद्यापासून लक्षवेधी वगैरे नका लावू, लक्षवेधीवर वेळ नका घालू. कुठले बिलं नाही आता उद्या झाले. आता खूप एक तर मंत्र्यांनी बसायचं नाही, बिल आलं की येऊन बसायचा, बिल काढून जायचं नाही पडून जायचा. ही कुठली पद्धत आहे? अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावावर आज बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, आरोग्य विभागाच्या संदर्भात अनेक प्रश्न, अनेक विषयाला धरून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील ज्या काही आत्ता आरोग्याची व्यवस्था आहे त्या संदर्भात झालेला आहे. काल परवा अध्यक्ष महोदय, काल परवा मला वाटतं की आरोग्य मंत्री महोदय गडचिरोलीला जाऊन आले. मागच्या आठवड्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची काय परिस्थिती आहे त्यांना कदाचित आढावा घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात ती परिस्थिती आली असेल. तुम्ही पाहिलात की गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये अद्यापही रुग्ण असेल त्याचा जीव वाचवण्यासाठी कशा प्रकारची ससे होलपटत्या होते आणि जीव गमवावा लागतो. गरोदर स्त्रियांना कशा पद्धतीनं त्या पेशंटला हलवावं लागतं, ही सगळी परिस्थिती तुमच्या पुढे आहे. महाराष्ट्रातील आरोग्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय, कॅगच्या अहवालानुसार जर आपण पाहिलं अलीकडे आलेल्या, तर यामध्ये 27% डॉक्टर्स आता आपल्याकडे कमी आहे. त्याचं उत्तर जरा व्यवस्थित आम्हाला मंत्री महोदयांनी दिलं पाहिजेत. आणि नर्स हे 35% कमी आहेत. जर डॉक्टर 27% आणि नर्सेस 35% कमी असतील तर आरोग्य विभाग राम भरोसेच चालला आहे असं म्हणायला हरकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आरोग्याच्या संदर्भात ज्याची सेवा ईश्वराला प्रति ईश्वर म्हणून आम्ही त्या डॉक्टराकडे बघतो, तेच जर उपस्थित नसणार तर आज काय परिस्थिती समोर येईल या संदर्भातलं उत्तरसुद्धा आम्हाला या चर्चेच्या निमित्त मिळालं तर बरं होईल. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये मलेरिया, डेंग्यू, TB, HIV सारख्या रोगांच्या केसेस रोज वाढते आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर 23 ते 25च्या दरम्यान मलेरियाच्या केसेस ह्या 16,760 होती. आता या वर्षामध्ये 20,735ची नोंद झाली. आणि मृत्यू 23 वरून 27 म्हणजे मृत्यूची संख्या सुद्धा वाढते. अध्यक्ष महोदय, हॉस्पिटल बेड प्रति लाख लोकसंख्येप्रमाणे 2014च्या 108 वरून 2025 मध्ये शासकीय बेडची संख्या सुद्धा घटल्याची दिसते. ती 65 वर आली आहे. त्यामुळे रुग्णांना योग्य उपचार होताना दिसत नाही. अध्यक्ष महोदय, किंवा रुग्णच पाठ दाखवत आहेत की काय, अनास्था असल्यामुळे आरोग्य विभागाकडे ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. अध्यक्ष महोदय, विशेषतः स्त्रीरोग तज्ज्ञ आणि संजीवनी तज्ज्ञाच्या पदावर साधारणतः 41% ते 74% म्हणजे संजीवनी तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत. या जागा कधी भरणार आहात आपण? एकीकडे मोफत उपचाराच्या गोष्टी आपण करतो, पण दुसरीकडे मात्र अध्यक्ष महोदय या पदावर नेमणुकाच होत नाहीत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही पदं रिक्त असतात. आज मी तुमच्यासमोर राहून मला एक प्रश्न मंत्री महोदयांना या निमित्तानं एक प्रश्न विचारला पाहिजे की महाराष्ट्राची घोषणा ज्या सरकारच्या मोठमोठ्या योजना आहेत, पण प्रत्यक्षात मात्र जी परिस्थिती आता आहे ती पाहता या मलेरियाच्या केसेस, झालेले रुग्ण, मृत्यूंची संख्या हे सगळं जर पाहता आज आपण यावर अधिक काम करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, प्रत्येक जिल्ह्यात मागच्या वेळेस घोषणा झाली, आम्ही सत्तेत आलो तर जिल्ह्यामध्ये 100 बेड
जिल्ह्याच्या ठिकाणी वाढवू, 50,000 डॉक्टरांची भरती करू वगैरे त्या तुमच्या जाहीरनाम्यामध्ये दिले, त्याची काही पूर्तता होताना आत्ता मला दिसत नाही अध्यक्ष महोदय. ज्यामुळे जिल्हा रुग्णालयातील ICUमध्ये फार मोठे प्रॉब्लेम आहेत, अनेक ठिकाणी बंद पडलेले आहेत. ज्या ठिकाणी आपण मेडिकल कॉलेज सुरू केले तिकडे जिल्हा रुग्णालयांचं अवस्था फार बिकट झालेली आहे. एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही अशी झाली आहे. दोघांच्याही मध्ये त्या रुग्णालयाकडे आपण दुर्लक्ष केल्याची परिस्थिती होते अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, आज एकूणच या ठिकाणी आपण पाहतो आहोत की बजेटमध्येही फार मोठी कपात आरोग्य विभागाच्या माध्यमातून होते. मागील वर्षी ग्रामीण आरोग्यासाठी 2,637 कोटी रुपयाचा बजेट होता. सध्या बजेट हा 1,431 कोटी. NHM म्हणजे 44% कपात या आरोग्य यंत्रणेवर केली गेली आहे. HMM आरोग्याच्या संदर्भात मागील वर्षी 4,890 कोटी होती, यावर्षी 3,419 कोटी, म्हणजे तब्बल 30% कपात या ठिकाणी झाली अध्यक्ष महोदय. जर टोटलच पाहिलं आपण एकूण आरोग्य विभागावर मागील वर्षीची एकूण बजेटची स्थिती होती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये 12.5% कपात का झाली, आणि यातून आपण नक्कीच आरोग्य विभागाला यामध्ये किंवा आमच्या रुग्णाला किंवा महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळेल का, ही अवस्था आपण बघितली पाहिजे. आपल्या लक्षात आणून तो मंत्री महोदय, मी ज्यावेळेस दौऱ्यावर होतो मतदारसंघामध्ये त्यावेळेस एका चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 22 रुग्णवाहिका त्या नादुरुस्त आहेत. मी चौकशी केली आणि मी चौकशी केल्यानंतर माझ्या अधिकाऱ्याकडून जी माहिती मिळाली की या रुग्णालयाच्या आपल्या या रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी पैसे नाही आणि म्हणून 22 रुग्णवाहिका या नादुरुस्त अवस्थेत पडल्या आहेत, त्याला मेंटेनन्ससाठी पैसे नाही. रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी जर निधी नसेल तर आरोग्य व्यवस्थेची काय दुर्दशा झाली आहे हे या ठिकाणी नव्यानं सांगण्याची गरज नाही अध्यक्ष महोदय. मी विचारलं अनेक ठिकाणी PHOला इलेक्ट्रिकचं बिल भरायसाठी पैसे नाही. तुम्ही चांगल्या इमारतीसाठी काही ठिकाणी इमारती चांगल्या झाल्या पण त्याच्या मेंटेनन्ससाठी आपल्याकडे मॅनपॉवर नाही, RHला नाही, PSCला नाही, PHOला नाही. मग या ठिकाणी जर इलेक्ट्रिकचं बिल भरायसाठी जर पैसे नसेल तर आपण या आरोग्य विभागाच्या सेवा कशा देऊ शकू. उद्या इमर्जन्सीमध्ये बाळंतीण डिलिव्हरीची केस आली. सत्तार साहेब, आरोग्याच्या विषयावरती अत्यंत गंभीर चर्चा चालू आहे. आपण आपसात कालवा करून डिस्टर्ब करू नका, अख्खं राज्य ऐकते. अध्यक्ष महोदय, यामध्ये ग्रामीण भागातील ही आरोग्य व्यवस्था कोलमडताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. अध्यक्ष 23, 24, 24-25 मध्ये एप्रिल ते सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत 2.5 वर्षामध्ये 5 वर्षाखालील 34,325 बालमृत्यू झाले आहेत अध्यक्ष महोदय. ही मोठी संख्या आहे आणि कुपोषणाची वर्षेन्याय जर आपण आकडेवारी बघितली तर ते तीव्र कुपोषित बालके आणि मध्यम कुपोषित बालके जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय, 2023 मध्ये जी संख्या 80,000 होती मध्यमवर्गीय आपल्या तीव्र कुपोषित बालकांची आणि मध्यम कुपोषित बालकांची संख्या 2,12,203 ही त्या ठिकाणी आपल्याला आढळून आलेली आहे. मार्च 2024चा आकडा घेतला तर त्या ठिकाणी काही कमी होताना आम्हाला दिसली अध्यक्ष महोदय, परंतु ही संख्या कुपोषिताची काही पूर्णतः बंद झाली नाही किंवा संपली नाही. जानेवारी 2026चा आकडा आपण पाहिला तर आपण बऱ्यापैकी यावर कंट्रोल केलेला आहे कुपोषितांच्या संदर्भात. तरीही पण तीव्र कुपोषित बालके सुद्धा आज आपल्याकडे महाराष्ट्रातील आपण पूर्व विदर्भाचं पाहिलं तर 14,660च्या दरम्यान आपल्याला दिसत आहेत आणि 99,000 ही कुपोषित बालके दिसत आहेत आपल्याला अध्यक्ष महोदय. यावरूनच आपली यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी नंदुरबार सारख्या ठिकाणी असेल, गडचिरोलीच्या दुर्गम भागात असेल, हे कुपोषिताचं प्रमाण काही थांबेना, हे अधिक कुपोषित बालकं आपल्या ठिकाणी दिसत आहेत अध्यक्ष. आजकाल तर पुण्यात आणि मुंबईमध्ये सुद्धा एका सर्वेमध्ये कुपोषित बालकं मिळाली आहेत. राज्यात नंदुरबारमध्ये सर्वाधिक 952 कुपोषित बालके आणि मध्यम कुपोषितचं प्रमाण बालकांचं 7,454 हे या वर्षामध्ये आढळून आले आहेत आणि मुंबईमध्ये सुद्धा हे 294 कुपोषित बालके या ठिकाणी आढळून आलेत अध्यक्ष महोदय. उपनगरामध्ये सुद्धा तीच स्थिती आहे. एकूणच
आपण जर राज्याच्या आरोग्य विषयाच्या संदर्भात या संदर्भात अनेक योजना असताना त्यापर्यंत का पोहोचत नाहीत आणि त्याचा फायदा का होत नाही, हा खरं म्हणजे महिला बालकल्याणाशी संबंधित जरी विषय असला तरी पण आरोग्याशी सुद्धा हा विषय संबंधित आहे. यावरून मी आपलं लक्ष या ठिकाणी अध्यक्ष महोदय वेधण्याचं काम केलं आहे. म्हणजेच आपल्याकडे या संपूर्ण बजेटचा आणि या संपूर्ण परिस्थितीचा विचार केला तर आजही आपण यावर अधिक काम करण्याची गरज आहे. हेल्थ विभागाला महाराष्ट्र सरकार इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठ्या प्रमाणात काम करतं. इन्फ्रास्ट्रक्चरवर राज्याचा 40% वर निधी चालला आहे. पण आर्थिक आपण आरोग्याच्या संदर्भात आपला बजेट कमी का होतोय, आरोग्याकडे का आपलं दुर्लक्ष आहे. अनेक ठिकाणी PSC बांधायच्या, आपल्या PSCसाठी बांधकामासाठी, इमारती बांधकामासाठी नव्यानं आपल्याकडे निधी नाही. मी माझ्याच मतदारसंघात सांगितलं, काल कपात सूचना टाकली, त्यामध्ये 3 ठिकाणी बिल्डिंगच नाहीत, दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायची पाळी आली. त्या सगळ्या बिल्डिंग आपण डिसमेंटल केले आहेत. त्याला पैसे उपलब्ध करून द्या म्हणून आमचा पाठपुरावा सुरू आहे. त्या ठिकाणी आपल्याला सांगतो, ब्रह्मपुरी तालुक्यातील मेनकी आणि मुर्जा, सावली तालुक्यातील बोथली या 3ही इमारती पूर्णतः मोडकळीस आलेल्या आहेत. तिथे नव्यानं इमारत बांधण्याची आवश्यकता आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तिथे OPD आहे आणि त्या तालुक्यातील हे महत्त्वाचे ठिकाण आहेत. अध्यक्ष महोदय, आपल्याला या संदर्भात निधी आता तुमच्या बजेटमध्ये दिलेला आहे, त्यातून किमान या इमारती आणि त्या मेंटेनन्ससाठी आवश्यक निधी आपण उपलब्ध करून दिला पाहिजेत, अशी आमची आपल्याकडे मागणी आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याकडे प्रशासनाच्या संगणकीय प्रणालीमध्ये परवाना नमुना 21 हे आपण 21वी क्रमांक MHTZ 289397ची पडताळणी केली असता मी तुमच्याकडे पत्र पाठवतो. एवढं पत्र काही वाचून दाखवत नाही, पण अन्न व औषध प्रशासन विभागांच्याकडे ही जी काही मेसर्स ग्रेव्हेटिव्ह पॉवरटेक प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेस कोणताही परवाना नसताना सुद्धा औषधी आपण यांच्याकडून घेतली. म्हणजे सगळं मॅनेज करून, आणि विशेष म्हणजे तुमचं लक्ष मंत्री महोदय, मी या बाबीकडे आणून देतो, जरा आपण डॉक्टर थोडंसं लक्ष घाला. काय ही एक कंपनी, या कंपनीने पूर्णतः फार्म 21B हा बोगस परवाना तयार केला. या कंपनीने बोगस, हा कॅन्सलचा शिक्का याच्यावर आहे, हा बोगस आहे म्हणून हे माझ्याकडे पत्र आहे अध्यक्ष महोदय. आणि त्याच कंपनीने या ठिकाणी करोडो रुपयाची या आपल्या विभागाकडे काम केलं आहे आणि ते ओरिजिनलही आहे. म्हणजे त्यांनी ते कॅन्सल केलं आणि जी ओरिजिनल कंपनी होती त्या कंपनीला काम मिळालं नाही. असं जर डुप्लिकेट काम करणाऱ्या कंपनीला हे सगळं काम मिळत असेल, ज्या कंपनीचं नाव मी आता आपल्या पुढे वाचून दाखवलं ती बघा, मेसर जेथन लेवल प्रायव्हेट लिमिटेड, गेट नंबर 3, ग्राउंड फ्लोअर, ही साई दत्ता रेसिडेन्सी हाऊस नंबर, ह्या ॲड्रेस दाखवला आहे. पृथ्वी कॉम्प्लेक्स, रेती बंदर रोड, खलर भिवंडी या संस्थेस परवाना दिनांक 2/8/1918 रोजपासून मंजूर असून त्याची विधिग्राह्यता दिनांक 1/8/2023 अशी होती. सदर परवाना रद्द झाला आहे. परवाना प्रत सोबत जोडली आहे. तसेच मेसर्स क्रेडिटिव्ह पॉवरटेक प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेस कोणताही परवाना ठाणे परिमंडळ 3 मार्फत मंजूर करण्यात आला नाही. तरी सुद्धा याला का काम दिलं गेलं? औषधे व सौंदर्य प्रसाधन कायद्याखाली ही जे काम ECRP अंतर्गत जिल्हा रुग्णालय नाशिक येथील मॉड्युलर ICU या निविदेच्या प्रक्रियेबाबतची माहिती आहे. म्हणजे परवानाच नाही तरी मॉड्युलर हे दिली, त्याच्याकडून काही इक्विपमेंट खरेदी केल्या गेलेत. हे सर्व बोगस काम या नाशिकच्या या ठिकाणी अध्यक्ष महोदय झालेलं आहे. मालेगाव येथे सुद्धा आपण पाहिलं की मालेगावच्या रुग्णालयामध्ये मूत्रपिंड व कर्करोगाच्या रुग्णासाठी असलेल्या ऑपरेशन थिएटरच्या नूतनीकरणाचं काम केलं गेलं. ते कामातच आलं नाही. JM पोर्टलवर ऑनलाईन निविदा प्रक्रिया पार पाडली नाही. ऑफलाईनही पूर्णतः ऑफलाईन ऑर्डर देऊन टाकले. ऑनलाईन असायला पाहिजेत. आपण सगळं ऑनलाईन केलं आहे, मग ऑफलाईन कशी ऑर्डर दिली? प्रीबिटची पूर्वसूचना दिली नाही.
ऑर्डर देताना प्रात्यक्षिक काही किंवा ते आपण म्हणतो प्रीबिड मीटिंग घ्यायला पाहिजे ती घेतली नाही. आणि या विषाणू किंवा या संसर्गाची तपासणीसुद्धा केली नाही. इन्स्टॉलेशन करण्यापूर्वी वस्तूची तपासणी नाही, तांत्रिक तपशील दिले नाहीत. निविदा प्रक्रियेमध्ये या ठिकाणी गंभीर असे त्रुट्या मालेगावच्या ठिकाणी झाल्याची तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली अध्यक्ष महोदय. अकोल्यामध्ये सुद्धा रायगड जिल्हा परिषदमध्ये आर्यन सिरप नावाचा पुरवठा पालघरच्या मेसर्स हिंदुस्तान लॅबोरेटरी लिमिटेड कंपनीने जो पुरवठा केला तो स्लो पॉयझन असल्याचं आढळून आलं. विभागाच्या 700 कोटी रुपयाच्या समूह निविदामध्ये याला 80 ते 100 कोटी रुपयाचं काम दिलं गेलं. आणि हे काम करत असताना यांनी निकृष्ट 71,000 बाटल्या निकृष्ट असल्याचा अहवाल आपल्याच विभागाकडे प्राप्त झालेला आहे. तो चौकशी अंती झालेला आहे. असं जर होत असेल, आपण चांगलं काम करताय, आपल्याकडे मी खरं म्हणजे तुम्ही चांगलं काम करताय तर तुम्हाला शुभेच्छाच दिल्या पाहिजे. पण खालच्या हे सगळं जे काय आहे ते निखंदून काढायचं काम ती सुद्धा डेअरिंग आपण करा. आणि हे जे काही गैरप्रकार होत आहेत गेल्या 2 वर्षात या कंपनीने जो आरोग्य विभागाला पुरवठा केला आहे त्याची चौकशी आपण केली गेली पाहिजेत आणि यावर आपण कारवाईसुद्धा केली गेली पाहिजे. विविध जिल्ह्यामध्ये फार्मसिस्ट जे काही औषधी खरेदी करतात ते काही ठराविक पुरवठादाराकडूनच करतात, ठरलेलं आहे, त्याच्या पलीकडे ते जात नाही. यामध्ये गडचिरोलीच्या ठिकाणी आपण गेला, गडचिरोलीमध्ये जवळपास 24 कोटीची औषधी पुरवठा खरेदी झाली. काय झालं? चौकशीमध्ये कलेक्टरकडे ज्यांनी केलं त्यांनाच पहिल्यांदा निविदा प्राप्त झाली, 7 लोक की 8 लोक आलेत, ती निविदा थांबवली, त्याला एक्सटेन्शन दिलं, नवा निविदाधारक आणला आणि त्याला ते काम देऊन टाकलं. तो पूर्वी ज्या ठिकाणी काम केलं आहे तो त्या ठिकाणी ब्लॅकलिस्टेड आहे. त्याच कामाला त्या एजन्सीला त्या गडचिरोलीचं काम दिलं. उद्या लोक मरतील तिकडे. त्यामुळं आपण गडचिरोलीला येऊन गेलात ते ठिकाणी सुद्धा आपलं लक्ष घातलं पाहिजेत. त्याची तक्रारसुद्धा आम्ही दिली. त्या तक्रारीची साधं उत्तरसुद्धा आपल्या विभागाकडून मिळालं आहे. माझं पत्र आहे, या संदर्भात चौकशी करा. चौकशी करून काही प्रकार झाला असेल तर कारवाई करा म्हणून आम्ही पत्र दिलं. पण त्यामध्ये आपल्या विभागाकडून कुठलीही कारवाई झाली नाही. आपल्यासारख्या एक सक्षम मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून किमान आम्ही हक्कभंग आणू शकतो आमच्या पत्राला उत्तर नाही दिलं तर. ज्यांनी जो सक्षम अधिकारी आहे आपल्याकडे येत नसेल तर त्या सक्षम अधिकाऱ्याने त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. पण ते केल्याचं दिसत नाही अध्यक्ष महोदय. हे तक्रार केल्यानंतर उपसंचालक नागपूर यांनी चौकशी न करताच, आणि मलाही तुम्हाला सांगतोय, हे जे वर्षा लाडे नावाच्या तिथे त्या नंदुरबारमध्ये कार्यरत असताना सुद्धा त्यांच्यावर तशाच प्रकारचा आरोप झाला होता. ते गडचिरोलीच्या CS आहे. काढून ठेवू नका, यांची मुदत संपली आहे, आता एक्सटेन्शन देऊ नका. खूप आपल्याकडे डॉक्टर आहेत या CS पदासाठी. नंदुरबारमध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप झालेल्यांना गडचिरोलीत पाठवा, म्हणजे गडचिरोलीचा जीव घ्या. पहिले नंदुरबारचा आदिवासी भागातला पहिला जीव घेतलाय आणि आता गडचिरोलीचा लोकांशी आरोग्याशी खेळण्यासाठी आपण त्यांना पाठवलं का? तिकडे चांगले डॉक्टर द्या, लोकल स्थानिक आहेत त्यांना द्या, त्यांना इथून काढा. यांच्यावर खूप गंभीर आरोप आहे. पूर्ण हॉस्पिटलची ऐशी की तैशी होऊन गेली आहे. कोणी काम करायला कर्मचारी तयार नाही, चांगलं वागणं नाही, चांगलं बोलणं नाही, त्यांच्याशी हरॅसमेंट चालला आहे सगळ्या कर्मचाऱ्यांचा. कारण त्या ठिकाणी 2 दिवस 4 दिवस अधिकारी नाही आले, एखादी सुट्टी टाकून गेली, त्याचा अर्धा पेमेंट स्वतः त्या CS मागतात. आणि सांगितलं टेंडरमध्ये काय गोंधळ केला आहे. 24 कोटी रुपयाची खरेदीमध्ये प्रचंड त्या ठिकाणी गोंधळ झाला आहे. मी तुम्हाला सांगितलं की या संदर्भातली पत्र 2/2/2026 रोजी मी तुम्हाला सुद्धा दिलं आहे. त्याची कापी तुम्हाला वाटलंच आवश्यकता असेल तर तुमच्यापर्यंत आलं नसेल तर ते मी पाठवून देतो. यामध्ये ही निविदा तात्काळ रद्द करा आणि चौकशी करा अशी मागणी या निमित्तानं मी आपल्याकडे करतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपल्याकडे 2 योजना सुरू आहे. एक तर महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना आणि आयुष्यमान, पंतप्रधान आयुष्यमान. आपण जरा माहिती घ्या. याचा एक ऑडिट मी त्या दिवशी पण बोलताना म्हणालो, एक स्वतंत्र पॅनल तयार करून याचा ऑडिट करा. किती रुग्णांना याचा फायदा होतो आहे, किती हॉस्पिटल सर्रास यांना माहीत आहे. आता तर जीवनदायी योजनेतून, महात्मा फुले जीवनदायी योजनेतून रुग्णावर उपचारच होत नाही, त्यांना काहीच फायदा होत नाही. बघा, खूप लक्षवेधीच्या माध्यमातून आपण प्रश्नाला उत्तर देताना
अनेक ठिकाणी चांगल्या पॉझिटिव्ह उत्तर आपण दिलात, पण यामध्ये आजच्या याच्यातून जी काही प्रश्न उपस्थित झालेत त्यातून मला असं वाटतं की आपल्याला याचा एक रिव्ह्यू घेण्याची आवश्यकता आहे. जे हॉस्पिटल आहेत ते रुग्णाच्याकडून पहिले पैसे जमा करून घेतात आणि नंतरच उपचार करतात. यामध्ये काही गोष्टी आपल्या लक्षात आणून देतो. ही योजना सन 2012 पासून शासनामार्फत सुरू आहे, परंतु 24/2/2026 पासून ही योजना बंद करून जवळपास बंदच केल्यात जमा झाली. आणि आयुष्यमान योजना आणली. अनेक ठिकाणी आयुष्यमान योजना आणल्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी जीवनदायी योजना ही जवळपास बंद किंवा गुंडाळली आहे. म्हणजे मी आपल्याला एका ठिकाणची गोष्ट सांगतो की आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विधानसभा क्षेत्रातील यामध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये सुद्धा मोठ्या तक्रारी आलेल्या आहेत. आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर असं लक्षात आलं की कोणत्याही याला आधार कार्ड मोबाईलला लिंक नसणे, नाव किंवा पत्ता चुकीचा असल्यास आधार कार्ड आणि राशन कार्डला याची माहिती जुळत नाही म्हणून त्या पेशंटला उपचार करताना फायदा न देणे, आरोग्य मित्राकडील ऑनलाईन पात्रतेच्या यादीत रुग्णाचे नाव नसणे, अशा छोट्या छोट्या रुग्ण आहे त्याला पहिलं वाचवलं पाहिजे. या योजनेचा लाभ दिला गेला पाहिजे. पण या KYC मध्ये KYC बाबत अडचणी निर्माण होतात आणि यामध्ये अनेक मजूर वर्गांना आणि व्यक्तिगतांना कामाचं किंवा बोटाची ठशी जुळत नाही म्हणून ते काम त्यांच्या ठिकाणी त्या योजनेपासून त्याला वंचित ठेवण्याचं काम अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मी हे पत्र आपल्याकडे पाठवतो. इथे बोलण्यापेक्षा त्या पत्रामधील अनेक गोष्टी त्या रुग्णासाठी अडथळे आणि अडचणी निर्माण करणार आहे. यासाठी आपल्याला आमची विनंती आहे. आपल्याला माहीत असेल की या एक बातमीमध्ये आणि त्याच्यानंतर आमच्याकडे जी प्राप्त झाली तक्रार संदर्भ निविदेमध्ये ही नाशिकमधली आहे. नाशिकच्या मध्ये शासनाच्या जेम पोर्टलवर ऑनलाईन निविदा प्रक्रिया करणे अनिवार्य आहे. या पोर्टलवर निश्चित केलेल्या ठेकेदारालाच पुढील काम देऊन त्यांना बिल मंजूर करण्याचा शासनाच्या सूचनाही आहेत. मात्र विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील मूत्रपिंड व कर्करोग विभागाच्या ऑपरेशन थिएटरच्या नूतनीकरणासाठी जी काही पद्धत राबवली गेली त्यामध्ये ऑफलाईन पद्धतीनं मी आपल्याला सांगितलं जवळपास 2 मॉड्युलर ऑपरेशन 3 कोटी आणि गॅस पाईपलाईन इन्स्टॉलेशन 8 कोटी आणि इलेक्ट्रिक काम मेंटेनन्स 2 कोटी, हे जवळपास 13 कोटीचं काम आहे. तुम्ही प्रत्यक्षात यावर लागणारा खर्च मी तुम्हाला सांगतो. मी माहिती घेऊन सांगतो की यामध्ये 2 मॉड्युलर ऑपरेशन थिएटरला किमान 1 लाख रुपयाच्या 1 कोटीच्या वर लागू शकत नाही. गॅस पाईपलाईन इन्स्टॉलेशनसाठी 1.5 कोटीच्या वरचा खर्च येऊ शकत नाही. आणि इलेक्ट्रिक काम आणि मेंटेनन्सचा 75 लाखाचा खर्च आहे, पण त्या ठिकाणी 2 लाख रुपये, असं जवळपास 2.5 ते 3 कोटी 4 कोटीमध्ये होणारं काम 13 कोटीमध्ये ऑफलाईन पद्धतीनं केलं गेलं आहे. हे फार गंभीर आहे. आरोग्य विभागाचा हा मोठा घोटाळा आहे आणि या संदर्भात आपण लक्ष घातलं गेलं पाहिजेत अशी आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय. 2च गोष्टी या चर्चेच्या निमित्तानं मी आपल्या पुढे आणून देतो आहे, आपल्या निदर्शनास आणून देतो आहे की आज जी सर्वांसाठी आरोग्य घोषणा आता एक फसवी घोषणा म्हणून पुढे येत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजही लोक खाजगी रुग्णालयावर अधिक विसंबून राहत आहेत. हे दुर्दैवानं या ठिकाणी सांगावं लागतं. याचा फायदा होतो की नाही याची सुद्धा पडताळणी करण्याची गरज आहे. जे रिक्त पदांचा विषय आहे, आज आपण मगाडी भास्कररावजी आमचे साहेबांनी सांगितलं सन्माननीय सदस्यांनी की ज्या रुग्णवाहिकांचा आत्ता आपण रुग्णसेवा देतो 108ची त्याच्या त्या अंतराच्या संदर्भात तातडीनं तो विषय मी त्यांच्या कानावर टाकला. त्या ठिकाणी आपल्यापुढे मांडलेला आहे, पण उत्तम प्रश्न मांडला होता. आपल्या लक्षात आणून आपण त्याला पॉझिटिव्ह उत्तर दिलात. त्याची त्याची अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन त्वरित करा. कारण जे अंतर आहे ते अंतर मर्यादित आहे. आता ते वाढवण्याची गरज आहे. जिथे रुग्णालय असेल, जिथे ज्या सेवा उपलब्ध होतील तिथपर्यंत तो उपस्थित राहिलं पाहिजेत. यासाठी आपल्याकडून हे पाऊल उचलावं अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुणे येथील शेवटचं सांगतो, पुणे येथील आरोग्य उपसंचालक डॉक्टर भगवान चौधरी यांची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी झाली का आणि
आरोग्य सेवकाकडून त्यांनी काय लाच घेतली की याची संपूर्ण चौकशीच्या संदर्भात आपण चौकशी करावी, कारण यामध्ये यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले होते. भगवान पवार हे उपसंचालक आहेत. बदलीसाठी 3 लाख रुपये उपसंचालक घेत असताना आरोग्य सेवकाकडून घेत असताना त्यांनी पकडले गेले होते. त्यांच्या बँकेचे 11 खाती जे आहेत ते संपूर्ण सांभाळणारे, त्यांच्यामध्ये पॅन कार्ड असतील किंवा 2-2 पॅन कार्ड सांभाळून त्या ठिकाणी आढळून आलेत. आणि ही कारवाई पूर्णतः गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर झालेत. तक्रारदार आरोग्य सेवकाची गेल्या वर्षी जूनमध्ये बदली करण्यात आली आणि हे इंदापूर आरोग्य केंद्रातील हा प्रकरण आहे. आपण या अशा म्हणजे मला वाटतं की असे भ्रष्टाचाराचे आणि आरोग्य विभागाचे पूर्णतः उद्ध्वस्त करणाऱ्या अशा लोकांना आपण त्या ठिकाणी पदावर ठेवता कामा नये आणि त्यांना त्या ठिकाणी दुसरीकडे हलवलं पाहिजेत. अशा प्रकारची माझी मागणी आपल्याकडे अध्यक्ष महोदय. प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये खाजगी मेडिकल स्टोअर्स देण्यात येत आहे. शासकीय जागा प्रायव्हेटसाठी कशी आणि शासकीय औषध देत आहेत, कारण आपण पूर्णतः शासकीय रुग्णालयामध्ये मोफत औषध देतो. मग ही मेडिकल खाजगी लोकांना मेडिकल शॉप काढायसाठी का परवानगी देतो? बरे जेनेरिक औषधी ठेवतात, त्याचा उपयोग होत नाही. आपण परवानगी दिली. जर त्या ठिकाणी RH त्या PSCमध्ये रुग्णांना जर मोफत औषधी आपण देतो तर यांना मेडिकल शॉप उघडण्यासाठी शासकीय जागा देऊन व्यवस्था का करतो आपण? का गरज आहे? या सुद्धा संदर्भात आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. मग नाही तर मग काय, डॉक्टरांशी मेडिकल शॉपशी त्यांचा संबंध असतो. हा स्क्रिप्ट लिहून देतो, जाऊन तिथून घेऊन येतो, बिल सवा होऊन जातात, याचं कमिशन असते त्याच्यामध्ये. कारण आरोग्यामध्ये माहिती आहे तुम्हाला, औषधीवर 40% कमिशन आहे. 40%, 50% आहे काही औषधीमध्ये. आणि अशा वेळेस याचा फटका रुग्णाला बसतो आणि रुग्णाची लूट त्या ठिकाणी थांबवण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हावं अशी माझी आपल्याकडे विनंती आहे अध्यक्ष महोदय. फार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ या ठिकाणी सुरू आहे. मी नावं घेणार नाही, पण प्रचंड मोठी तक्रार या संदर्भातल्या आहेत, आपल्याला या ठिकाणी माहीत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यामध्ये आदिवासी बांधवासाठी आरोग्य सेवासाठी जी बोट आहे ती नादुरुस्त झाली खूप दिवसापासून. आता बोट दुरुस्ती केली पाहिजे ना आरोग्य सेवेसाठी, ते करण्याची आवश्यकता आहे. सरदार सरोवरील यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडली आहे, जी आपल्याला बोटच्या माध्यमातून ते रुग्ण पाड्यापर्यंत एक दुसऱ्यापासून औषधी आपल्या उपचारासाठी आपण पाठवतो. त्या ठिकाणी नवीन एक आधुनिक बोट या आदिवासी भागांसाठी उपलब्ध करून द्या, कारण तिथे फार मोठी अडचण आहे. आणि आपल्याकडे बजेट आहे, जे असेल त्याच्यातून ही बोट लवकरात लवकर जर उपलब्ध करून दिली तर त्या रुग्णांची हेळसांड होणार नाही आणि त्यांना आरोग्याचा निश्चितपणे उपयोग होईल असं मला वाटतं अध्यक्ष महोदय. आणि मी आपल्याला पुन्हा एक विनंती आमची आहे की या सर्व विषयाला घेऊन जे पत्र आम्ही दिलेले आहेत त्यामध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये 2014 ते 2020 कालावधीत लाडबागे समितीच्या शिफारशीनुसार मुख्य प्रशासकीय अधिकारी DV पाटील यांनी केलेल्या बोगस वर्ग 4च्या भरतीबाबत हे सुद्धा पत्र मी आता अलीकडे 17/3 तुम्हाला दिलं आहे. यातील बऱ्याच लाडबागे अंतर्गत वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला एक अहवालही प्राप्त झाला आहे आणि त्यांनी चौकशी केली, त्यामध्ये बोगसपणा झाला आहे. म्हणजे वय मर्यादा वाढवून टाकली, जास्त असलेल्या वयाच्या 45पेक्षा वय जास्त असलेल्या वारस महिलेस पैसे देऊन त्या ठिकाणी नियुक्त केलं आहे आणि दुसऱ्यांना त्या ठिकाणी डावलं गेलं आहे. तर असे फार मोठे नियमाच्या विरुद्ध काम झालेले आहेत, आपण त्या ठिकाणी लक्ष घालावं. आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये दुर्गम भागासाठी आता तुम्ही येऊन गेलात, पालकमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री आहे, पण दुर्दैवानं सांगावं लागतं त्या ठिकाणी अजूनही अनेक गावामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध नाही. रुग्णांना जी खाट असते त्याची एम्ब्युलन्स त्याला खाटेला घेऊन खाटेवर झोपवून त्या रुग्णाला हॉस्पिटलपर्यंत न्यावं लागतं. एम्ब्युलन्स पोहोचू शकत नाही, कनेक्टिव्हिटीचा अजूनही अभाव आहे. एकीकडे स्टील हब म्हणून आम्ही सांगतो आणि दुसरीकडे मात्र रुग्णाचा रस्त्यात मृत्यू होतो. मागच्या वर्षी झालेल्या 3 घटना याचं हे
तुम्हाला काय त्या 3 घटनातून काय बोध घ्यायचा आहे हे आपण घेतलं पाहिजे. तुम्ही जाऊन आलात म्हणून सांगतो, तुम्ही गडचिरोलीपर्यंत जाऊन आलात, आपण चला माझ्याबरोबर जरा दुर्गम भागात जाऊ, काय अवस्था आहे तिथली आपल्याला लक्षात येईल. म्हणजे सायकलवर मांडून खांद्यावर उचलून 2-2, 5-5 किलोमीटर भरल्या नाल्यातून तो रुग्ण दवाखान्यापर्यंत नेत असताना त्याचा रस्त्यात मृत्यू होतो आणि त्या आदिवासी माणसाचा, उपेक्षित माणसाचा, दुर्लक्षित माणसाचा, गरीब माणसाचा जीव जातो. यावर एकदा आपण या दुर्गम भागातील व्यवस्था बळकटीसाठी काम करावं. कारण शहरी भागामध्ये अनेक व्यवस्था आहेत, पण त्या दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा पोहोचण्याचं काम एक यशस्वीपणे आपण पार पाडा. आणि मी सांगितलेल्या सूचना त्याचं उत्तर मला आपल्या उत्तर मिळेल आपल्याकडून अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.